आणि आता दावोसमधून परतल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत सध्या बोलतायत. थेट जाऊयात. मला असं वाटतं की मी अनेक वेळा सांगितलंय, 2 वर्षापूर्वी ही खरी प्रथा सुरू झाली की अतिशय मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणायची आणि सलग तिसऱ्यांदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे मी उद्योगमंत्री होऊ शकलो, मी दावोसला जाऊ शकलो. पहिल्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक आम्ही एमओयू केले होते 1,67,000चे. दुसऱ्या वर्षी 3,70,000, 2 लाख असे जवळजवळ 7 लाखाचे 7.5 लाखाचे एमओयू आम्ही 2 वर्षामध्ये करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि आज त्याचा उच्चांक तीच प्रथा माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली दावोसमध्ये आम्ही तशीच ठेवली. सुमारे विविध भागातले 15,70,000 कोटीचे एमओयू हे महाराष्ट्रासाठी आम्ही केलेले आहेत. मला असं वाटतं की ह्याच्यातलं सविस्तर सायंकाळी 6:45 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांची दावोसवरनं पत्रकार परिषद आहे, त्याच्यामध्ये कुठच्या सेक्टरमध्ये कशा पद्धतीची गुंतवणूक आली हे स्वतः मुख्यमंत्री महोदय सांगतील. पण उद्योगमंत्री म्हणून मी समाधानी आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये विक्रमी पुन्हा एकदा गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणू शकलो. महायुतीचं सरकार आहे त्यामुळे हा विक्रमी आकडा गाठता आला. नाही, महायुतीचं सरकार असतानाच आता काही लोकांनी सांगितलं की मागच्या वर्षीच्या एमओयूचं काय झालं. मी नसताना बरंच काही काही ते बोललेले आहेत आणि त्याच्यासाठी 4 वाजता मी पत्रकार परिषद ठेवलेली आहे. जे काय बोलले त्यांना प्रत्युत्तर द्यायचं की नाही मी ठरवतो, पण त्यांची निष्ठा किती आहे हे महाराष्ट्राला मला 4 वाजताच्या पत्रकार परिषदेतून सांगायचं आहे. आणि म्हणून मी वारंवार सांगितलं की मला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सलग 3दा दावोसला जाण्याची संधी दिली आणि त्याचाच भाग म्हणून आज एवढी मोठी गुंतवणूक देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येऊ शकली. निष्ठेच्या गोष्टी केल्या त्याच्यावर आठवलं आपल्यावरती असं देखील विरोधकांनी म्हटलं की आपण 20 आमदारांसोबत आहात, याला काय उत्तर देणार? देतो ना 4:30 वाजता. मला असं वाटतं, परवा देखील सांगितलं, शाळेमध्ये म्हणजे मी 5वी 6वीत तुम्ही पण होता त्यावेळी जशी आपण भांडणं लावायचो, हा तुझ्याकडे बघत नाही, तो तुझ्याकडे बघून हसत नाही, मी त्याला भेटलो, एवढे राजकीय बालिश काही नेते झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं. त्यांच्यावर सविस्तर बोलणार आहे ना मी, 4 वाजता बोलणार आहे. आज संजय राऊत यांनी एक वेगळी मागणी केली. ते म्हणतात की बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यायला हवा आणि वीर सावरकर यांच्याशी त्यांनी तुलना केली बाळासाहेबांची. मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीतली जी चांगली भूमिका कोणी मांडेल, तेच मांडतील अशातला भाग नाही, कोणी मांडेल त्याचं समर्थन आम्ही करणार आहोत. परंतु एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की या सगळ्या बाबतीमध्ये ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे ते आता स्वतःचा राजकीय उदय करायला माझ्या नावाचा उपयोग करून बघतायत. हे माझं मोठेपण आहे आणि असल्या बालिश पद्धतीनं माझ्यामध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये काही दरी निर्माण होणार नाही. मी काल देखील सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्यापासूनच रत्नागिरीपासून उबाठाला खिंडारा पडायला सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल. मी जे काल सांगितलं की 4 उबाठाचे आमदार, 5 काँग्रेसचे आमदार, 3 उबाटाचे खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. पहिला टप्पा सांगतो तो त्यांनी मला खोडून दाखवावा. उद्या रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रवेश आहे. त्याच्यानंतर रत्नागिरीचे काही माजी आमदार हे उबाठा सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. नंतर मी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर मार्गे सांगलीमध्ये येणार आहे, सांगलीतनं साताऱ्यात येणार आहे, साताऱ्यातनं पुण्यात येणार आहे. हा पहिला टप्पा आहे आणि माझं त्यांना आव्हान आहे की जे माझ्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी हे पदाधिकारी आमच्याकडे म्हणजे शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये येण्यापासून रोखून दाखवावे. एवढी मानसिकता ह्यांना हे विटलेले आहेत. त्याच्यामुळे या विटलेल्या लोकांना कोणाच्या तरी नावाचा आधार लागतो आणि आता सगळंच संपलेलं आहे. त्याच्यामुळे नवीन ब्रेकिंग काय द्यायची ती काल मी तुम्हाला दिली आणि मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही तुम्हाला 3 महिन्यामध्ये साबित करून दाखवतो की एवढे सगळेच्या सगळे जेवढी मी नावं दिलेली नाहीत पण जो आकडा दिलेला आहे तो उद्यापासून आपण बघाल, तुम्हाला दररोज एक ब्रेकिंग मिळेल उबाटा फुटलेल्याची. नाही, आज मला असं वाटतं की माननीय शिंदे साहेबांचा नागरी सत्कार लाडक्या बहिणी करणार आहेत आणि आपल्याला हे देखील जाणीव आहे की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतले, मग महिलांसाठी असतील, युवकांसाठी असतील, तरुणांसाठी असतील, नेतृत्वाखाली त्यांच्या आम्ही निवडणूक लढवली. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, थम्पिंग मेजॉरिटीनं आलं
परंतु या सगळ्या धामधुमीमध्ये लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांचा जो आजचा सत्कार करायचा ठरवलेला आहे, मला असं वाटतं की त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना दिलेली ही प्रेमाची पोचपावती आहे. रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आता मुख्यमंत्री महाराष्ट्रात आल्यानंतर तरी सुटणार आहे का? कारण अनेक ठिकाणी आता पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणतात की हा अवमान आहे, पदाचा कारण मुख्यमंत्री महाराष्ट्रात नाहीये, महाराष्ट्राबाहेर आहे. भरत शेठ गोगावले ज्या पद्धतीने बोलतायत तो अवमान. अरे भरत शेठ गोगावलेंची ही भावना आहे. मी भरत शेठ गोगावलेंना गेले 15 वर्ष राजकारणामध्ये ओळखतो. एक मनाचा मोठेपणा दाखवणारा नेता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय काम करू शकतो हे आपल्याला देखील सगळ्यांना माहिती आहे. अतिशय सर्वसामान्यांमधनं नेतृत्व ते विकसित झालेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना ताकद दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही अपेक्षा करणं काही चुकीचं नाही. कारण मी त्या रायगड जिल्ह्याचा 2.5 वर्ष पालकमंत्री होतो आणि 2.5 वर्ष पालकमंत्री असताना शिवसेनेचा पालकमंत्री होतो आणि अनेक वेळा हेच ठरलेलं होतं की माननीय भरतशेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील. याबाबत माननीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा, देवेंद्रजी परदेशातनं आल्यानंतर चर्चा होईल आणि मला असं वाटतं की भरत शेठनी एखादी भूमिका मांडणं ही अयोग्य आहे असं वाटत नाही. आणि आपल्या नेत्यावर प्रेम करणारी लोक ज्यावेळी उद्रेक करतात त्यावेळी त्याचा दोष काय भरत शेठ गोगावलेंचा नसतो, ती स्पॉन्टेनियस आलेली प्रतिक्रिया असते. बॉलिवूडमध्ये जे सेलिब्रिटी आहेत ते आता रडारवर आहेत का? कारण कपिल शर्मांना धमकी मिळाली, रेमो डिसूजा असू द्या, सुगंधा मिश्रा असू द्या, राजपाल मी आताच वाचलं. मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये पोलीस तपास करतील, स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालतील. परंतु बॉलिवूड हे संरक्षित असलं पाहिजे ही भूमिका सरकार म्हणून आमची आहे. मी सांगितलं ना, त्याची सुरुवात उद्या माझ्या मतदारसंघातनं शिवसेनेचे उबाठाचे पदाधिकारी हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतायत आणि मी तुम्हाला रूट देखील सांगितला. रत्नागिरी झालं, निलेश राणेंनी काल सिंधुदुर्गामध्ये सुरुवात केली. राजापूर लांजा मतदारसंघातले पदाधिकारी हे उबाटाचे आमच्याकडे आले. उद्या माझ्या मतदारसंघातले येत आहेत, त्यातनं सांगलीतले येत आहेत, साताऱ्यातले येत आहेत, कोल्हापूर जरा मागं ठेवलंय, पुण्यामधले येत आहेत. असे अनेक धक्के बसणार आहेत आणि म्हणून मला आमच्या विरोधक राजकीय कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीनं बदनाम करणं हे योग्य नाही. मैदानात येऊन लढण्याची मला सवय आहे आणि उद्यापासून रत्नागिरीपासूनच उबाटाचे अनेक पदाधिकारी हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.